मला माहित आहे कुठे गेली ती, मीच शोधून आणतो. आता 2 मिनिटात. थांबा, तुम्ही शोधा, मीही शोधतो. मारुती दादा, तुम्ही कुठे निघालात? त्या मुलीला शोधायला. तुम्हाला माहित आहे का ती मुलगी कोण आहे, कशी आहे, कशी दिसते का माहिती आहे? अहो, जेव्हा मी आलो होतो ना त्या 2 मुलींना विचारलं होतं की चिन्मयचं घर कोणतं, आणि बसलो त्यांच्यावर गप्पा मारत. हा, तुम्हाला किती मुलं आहेत हो? भाऊजी, माझं लग्न नाही झालंय. हे असतंय मग असं दुसऱ्यांच्याच मुलांसोबत गप्पा मारत फिरता? अहो, तुम्ही याची मुलाखतच घेत बसणार की आता त्या मुलीला शोधायचं? अरे हो, विसरलोच मी. नाही, तुझ्या माहेरचा ना म्हणून आदराने चौकशी करत होतो त्याची. तुम्ही शोधा, मीही शोधतो. हा, शोधतो. अरे हा एवढ्या लवकर गेला पण? चला, शोधतो मी आता. चला. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. मालती इकडे आहे. मुलगी सापडली? मुलगी नाही, मग सापडलंय काहीतरी. पाहिलंस मालती, तुझ्या माहेरची माणसं किती आळशी. हा बघ, बसल्या बसल्या झोपा काढतोय. हो, माझं माहेर म्हटलं ना नेहमीच तुम्हाला खोच दिसते. आणि तुमची माणसं हो, मला खूप माहिती आहे, सगळ्या कामात पुढे पुढे असतात. ते जिवंत उदाहरण दिसतंय समोर मला. बरी हा झोपेतून उठला. ओ मालती वहिनी, आता काय करायचं हो? माझी लेक कशी असेल, कुठे असेल आणि काय करत असेल, ती मला परत मिळणार की नाही? अहो, ही कशी सांगणार आता ते? अहो, थांबा ना जरा. हे बघा पोटदुखी वहिनी, बजरंगावर तुमचा विश्वास आहे ना? सारं काही परमेश्वरावर सोडून द्या, सगळं काही ठीक होईल. हो, या आमच्या मालती बाळाला आपल्या परमेश्वरावर किती विश्वास आहे. सुखात दुःखात या दोन्ही वेळेलाही ती आपल्या परमेश्वराची आठवण करते. कथास मालती वहिनी, अहो बजरंगावर विश्वास आहे म्हणून तुम्ही तुम्हाला हाक मारले ना, नाही तर अख्खी चाळ मी गोळा केले असते. मालती वहिनी, माझी पोर मला मिळाली ना हो, अख्खं नारळ चढवले मी बजरंगाला. नाही तर काय दरवेळी अर्धा चढवता? बघ ना, लाच देताय देवाला. अरे, हे परमेश्वराला लाच देतात, पण नक्की सत्य काय आहे असत्य काय आहे हे ते जाणूनच घेत नाही. पहिल्यांदा असत्यांचा शोध घ्या, म्हणजे सत्य काय आहे हे नक्की कळेल. मगच प्रभूला काहीतरी चढवा, मग ते तुमचं मागणं पूर्ण होतं. चला, तुमची आता बाळ येते बघा. हा, हो, ठीक आहे, येते. हा, उगा सांगू नका. मग अशी शोधतो केलं, इथे देऊन झोपला. आता सांगतो येते. कुठे येते ती? चला आपण बघूया. चला बघूया. चला. नसली तर बघ. हा, काकी 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 काकी, ही बघा तुमची छोटी. माझी छोटी, अहो, मोठी झाली ती आता. माझी मोठी. भाऊजी, ह्या मोठ्या माणसाने पळवली होती तिला. हा, अरे भावड्या, तुझे किती उपकार माना तेवढे कमी आहे रे. माझी पोर मला मिळवले. आता ह्या माणसाचं करायचं काय? काकी, हा मुलं पळवणारा चोर दिसतोय. काय? हा मुलं पळवणार आहे, पण चेहऱ्यावर वाटत नाही हो. अरे त्याच्या चेहऱ्यावर काय लिहिलेलं असणार आहे, याच्यापासून सावध राहा, चोर आहे म्हणून. अरे बघता काय माझ्या तोंडाकडे? मारा याला. मानते. विश्वास ठेवू नको. मारू नका त्याला. काय रे, तू पोरांना पळवतोस? हा, तुला जरा सुद्धा काही वाटलं नाही? त्या मुलांच्या आईना काय वाटलं असेल? तुझे हात कशी भिजले रे पोरं पळवायला. चुकलं, माझा माफ करा. चुकलं, माझा माफ करा. चुकलं, मी चुकलो. मारू नका. अगं ताई, ह्याच्यावर विश्वास ठेवू नको. हा पक्का मुलांना पळवणार आहे, आणि हा कोणालाही फसवू शकतो. मारा याला, मारा रे. म्हणतो मारा ना त्याला. मारू नका. असं आपण ह्याला मारायचं नाही.
कायदा हातात घ्यायचा नाही. जर का आपण सगळ्यांनी मिळून ह्याला जर मारलं आणि तो मेला बिला तर जबाबदार कोण? हा एक काम करूया, मी दोरखंड आणते, त्याने ह्याला बांधूया आणि पोलिसात देऊया. हा हा? अरे वा ताई, किती हुशार आहे बघितलं. अशी कर्तबगार माणसं असली ना तर असे गुन्हे घडणार नाही. वा ताई वा. मग बायको कोणाची आहे? हा, मग ताई कोणाची आहे? माझ्यासोबत राहून राहून गचाळ झाली ती. हुशार झाली आहे ती. हा, मारा याला. हा अरे तू दोरखंड आणेपर्यंत ते आम्ही मारतो त्याला. हा, दोरखंड आण. तो मारा त्याला. घेणार आहे त्याला, मध्य घेणार आहे त्याला, मार त्याला. म्हणजे बसा त्याला खाली, बसा त्याला खाली. तुला तुमची मॅच अरे सोड रे. बघितली? मला एक सांग, पाहिलीस का रे त्या श्वेताला? हो मग मला तर ती खूप आवडली. आणि तुला काय सांगू भावड्या, तिला पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं तिच्या प्रेमातच पडावं. ए हा अधिकार आहे ना फक्त मलाच आहे. माझ्या भानगडीत पडायचं ना, आधीच सांगतोय. म्हणजे तुला म्हणायचं काय, आपण एका मुलीवर तिघांनी प्रेम करायचं? हा. छे मला काही हे जमणार नाही. नाही जमणार ना, चल कट ऑफ तू. ए या साडीमध्ये ना ही भानगडी चालणार नाही. माझ्या नादाला माझ्या नादाला लागायचं नाही, आधीच सांगतोय. हा, माझ्या भानगडीत पडू नका, आधीच सांगतोय तुम्ही. नाहीतर माझ्यासारखा वाईट माणूस नाहीये. मला फक्त तुम्ही दोघांनी खबर द्यायची आहे. हा हो हे बघ, मला फक्त एवढंच माहिती आहे, काही करून आपण तिला भेटूया, बघूया तरी खरं कसं आहे ते. हा काय बरोबर की नाही, एकदा भेटून तर बघू काय आहे ते. ठीक आहे चल. ए सगळ्या ते बघ तिकडे काहीतरी गडबड चालू आहे रे तिकडे. आणि ती पोरगी कोण आहे यार? अरे आणि तो माणूस पण अनोळखी वाटतोय कोणतरी. ते भांडण चालू आहे दोघांचं रे. चल चल बघू काय काय चाललंय का बघू. बघायला पाहिजे. भावड्या बस दे, नाही तर चाकू खुपसीन. बस दे, मी तुला बोललोय, नाही तर मारून टाकेल मी तुला. बस दे, बस दे, नाही, बस दे. प्लीज मला जाऊन द्या. मी सांगितलं तुला एकदा, मला बस पाहिजे. मला जाऊन द्या ना. बस दे चुपचाप, नाही तर चाकू खुपसीन मी. प्लीज मला जाऊन द्या ना. दे. काय रे? पोरगीला छेडतोय? हा, इकडे ये. पोरींना छेडणार आहे? हा, मूर्ख, पोरींना छेडतो काय रे? छेडशील कायच्या पुढे आता? हा, ऐकलंस का? माफी माग तिला. ऐकून घे, याच्या पुढे जर शिंदे चाळी दिसला ना तर तंगड तोडून हातात देईन तुझ्या. काय ग ताई? अगं हे काय करते इतक्या रात्री? हे पर्स मध्ये काय? घराचे इम्पॉर्टंट पेपर्स आहेत. इम्पोर्टंट पेपर? आणि इतक्या रात्री तू सोबत घेऊन फिरते? म्हणजे बरं झालं मी आली. मी नाही आली असते तर काय झालं असतं? अगं लेडीजनी स्वतःसाठी रडायला नको का? हं, प्रयत्न करू तुमच्यासारखं बनायचं. रडू नको. कुठे असते राहायला? चल मी तुला सोडून देते. चल. आम्ही काही केलं ना, आम्ही मारू नका. आम्ही काही केलं ना, आम्हाला मारू नका. आम्हाला मारू नका. आम्हाला मारू नका. अरे भावड्या, काकी दमच तुम्ही किती घाबरलो होतो आम्ही. दमच काढला. कसला दम काढला? एवढ्या रात्री कुठे चालला तुम्ही? हा आम्ही ना काकी, आम्ही जरा ना डॉक्टरांच्या घरी जरा जायचं. काकी आहे ना श्वेता. डॉक्टरांच्या घरी चाललो होतो त्यांना बघायला. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.